Dear friends, welcome you all again on our digital YouTube platform, Sakar Education, where the dreams. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण सध्या SBI क्लर्क प्री एज वेल एज मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू आपलं जे अरिथमेटिकचं सेशन आहे, ते अरिथमेटिकचं सेशन आपण त्या ठिकाणी जसे की काही प्रॉब्लेम्स आपण ऑलरेडी घेतलेले आहेत, काही चॅप्टर्स आपले ऑलरेडी कव्हर झालेले आहेत. बेसिकली आपण जो स्टार्टअप केला, स्टार्टअप हा प्री पॉईंट ऑफ व्ह्यू एज वेल एज मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू असल्या कारणाने आपण प्री लेवलचे क्वेश्चन आणि मेन्स लेवलचे क्वेश्चन या ठिकाणी प्रत्येक चॅप्टरचे आपण कव्हर करतो. जसं की तुम्ही माझ्या मागे बघत असाल की रेशो प्रोपोर्शन जे रेशो प्रोपोर्शन चॅप्टरमध्ये जे एजेसशी रिलेटेड असलेले जे प्रश्न आहेत, एजेसशी रिलेटेड असलेला जो काही पार्ट आहे, तो पार्ट आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. जसं की अरिथमेटिकचे प्रॉब्लेम ऑलरेडी चालू आहे, रेशो प्रोपोर्शनचे काही बेसिक्सचे चॅप्टर आपले ऑलरेडी झाले. परंतु रेशो प्रोपोर्शन मध्ये आणि ऍव्हरेज इव्हन ऍव्हरेज या चॅप्टरमध्ये पण आपण बघितलंय की एजेसशी रिलेटेड असलेले जे चॅप्टर्स आहेत किंवा एजेसशी रिलेटेड असलेले जे क्वेश्चन्स आहेत ते बहुतांश आपल्याला विचारले जातात अरिथमेटिक मध्ये, वेदर इट इज प्री लेवल और मेन्स लेवल. सो इन दॅट केस रेशो प्रोपोर्शन मध्ये आता ऍव्हरेज मध्ये जे विचारले जाणारे एजेसचे क्वेश्चन्स आहेत ते आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. परंतु आजचा जो मेन टॉपिक आहे आपला तो आहे रेशो प्रोपोर्शन मध्ये विचारले जाणारे जे एजेसचे प्रॉब्लेम आहे ते एजेसचे प्रॉब्लेम आपल्याला कसे सॉल्व्ह करायचे तो पार्ट आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, बेसिकली एक क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना तुम्ही खूप सारे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओज बघत असाल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन्स तुम्हाला मिळतील, गुगलला मिळतील, युट्यूबला मिळतील. पण आज एकच प्रश्न 3 वेगवेगळ्या मेथडनी कसा सॉल्व्ह करायचा, तो फंडा किंवा तो एक पार्ट किंवा ती एक कन्सेप्ट किंवा ती एक मेथड आपण म्हणूया ती आपण या ठिकाणी बघणार आहोत. एक प्रश्न एका वेळेने सॉल्व्ह केला जाईल, ओके, नो प्रॉब्लेम. पण एक प्रश्न जो आहे तो वेगवेगळ्या 3 मेथडने आणि तिन्ही मेथड या सोप्या असणार आहेत. पण मी ऍज अ टीचर तिन्ही मेथड तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्याच्यातली जी मेथड आपल्याला आवडली, जी मेथड आपल्याला परफेक्ट वाटली, ती मेथड प्रत्येक विद्यार्थ्याने इथून पुढे फॉलो करायची आहे. बट ॲज अ टीचर मी एक क्वेश्चन जो आहे तो एक क्वेश्चन वेगवेगळ्या 3 टाईपने कसा सॉल्व्ह केला जातो ते आपण या ठिकाणी मी आज तुम्हाला शिकवणार आहे. सो लेट्स गो की वन बाय वन जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन आपण आता या ठिकाणी डिस्कस करूया. चला, तर वन बाय वन आपण जे क्वेश्चन्स आहेत, जे क्वेश्चन्स आज आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत पीपीटी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये क्वेश्चन्स आहेत ते वन बाय वन आपण या ठिकाणी बघूयात की जेणेकरून ज्याच्यातून आपल्या लक्षात येईल की एक प्रश्न वेगवेगळ्या 3 मेथडने कसा सॉल्व्ह करता येतो ते. चला, क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा. The ratio of the Sonam and her mother is 1:5. After 7 years, this ratio becomes 3:8. What is the present age of Sonam and her mother? आता बघा, कन्सेप्ट अशी असते. आता इथं सर्वात महत्वाचा पार्ट तुम्हाला काय लक्षात घ्यायचा आहे ते बघा की आपल्याला या ठिकाणी बहुधा बऱ्याचदा सिच्युएशन असे काही क्वेश्चन्स मी तसे ऑलरेडी घेतलेले आहेतच. काही क्वेश्चन्स असे दिलेले असतात की समजा इथं मी डेमो म्हणून घेतोय आता की सोनम आहे आणि सोनमची आई आहे, सोनम अँड सोनम्स मदर. इथं त्यांनी दिलंय आपल्याला समजा फॉर एक्झाम्पल की यांचा रेशो दिलाय आपल्याला 2:3 दिलाय आणि पुढे असं म्हटलंय की आफ्टर 6 इयर्स जर असं दिलं असेल की आफ्टर 6 इयर द रेशो ऑफ देअर एजेस विल बी 3:5. तर अशा फॉर्मॅटमध्ये जर आपल्याला या ठिकाणी जर दिलेला असेल तर ही एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना इथं जर तुम्ही बघितलं तर रेशो जो आहे तो एका इक्वल प्रपोर्शन मध्ये इन्क्रीज झालेला आहे. रेशो जो आहे तो ऑलरेडी एका इक्वल प्रपोर्शन मध्ये इन्क्रीज झालाय. कसा इन्क्रीज झालाय यू कॅन जस्ट इझिली फाइंड इट आउट की बघा 2चा 4 झालाय म्हणजे 2ने रेशो इन्क्रीज झालाय. सो इट इज जस्ट लाईक दॅट. याला 2x होणार, त्याला 3x होणार, त्याला 4x आणि याला 5x होणार. 2चा 4 झालाय म्हणजे 2ने वाढलाय. आणि जस्ट इथं जर तुम्ही बघितलं तर 3चा 5 झालाय म्हणजे इथं पण 2ने वाढलाय. अशा जर आपण जर बघितलं की सर समजा इक्वल प्रपोर्शन मध्ये, तर इक्वल प्रपोर्शन मध्ये म्हणा किंवा इक्वल एका सेम प्रमाणात जर समजा रेशो जर इन्क्रीज होत असतील तर आपल्याला बाकीच्या कुठल्याच मेथडची गरज नाही. अशा ठिकाणी असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला काय करायचं आहे की बघा 2x चा 4x झाला आणि 3x चा 5x झाला म्हणजे दोन्ही बाजूला इक्वली 2x ने वाढलाय आणि त्याला वाढवण्यासाठी जो रिस्पॉन्सिबल असलेला नंबर आहे तो कुठला आहे, दिस 6 इयर्स. म्हणजे 2x इक्वल टू जर 6 असेल तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी 3 मिळाली, बेत्रिक 6. आणि आपल्याला जर प्रेझेंट एज विचारले तर 2x म्हणजे बे दोन्ही सॉरी 3×2=6 हा होणार प्रेझेंट एज मध्ये. आणि त्याच्यानंतर मदर जी आहे ती समजा फॉर एक्झाम्पल आपण अप्रॉक्सिमेटली घेतले, लक्षात घ्या 9 वर्षे होणार. इथं जर समजा त्यांनी विचारलं 7 वर्षानंतर किती होणार तर हा होणार 4×12 होणार आणि हा 5×15 होणार. सो इट इज व्हेरी इझी टू फाइंड इट आउट की आपल्याला आफ्टर 6 इयर सॉरी आपल्या 6 वर्षानंतर किती होईल. तर अशा प्रकारे आपल्याला हे चॅप्टर या ठिकाणी कम्प्लीट करायचंय. बघा, हा प्रश्न जो आहे तो प्रश्न एक एक्झाम्पल फॉर्मॅटमध्ये मी तुमच्या समोर का ठेवलाय हे लक्षात घ्या. कारण काही ठिकाणी जर समजा असा 2चा 4 झालाय आणि 3चा 5 झालाय, जर इक्वल प्रोपोर्शन मध्ये इन्क्रीज झाला असेल तर इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळते आणि खूप इझिली विदिन अ 2 or 3 or 5 सेकंड तो प्रश्न आपला सॉल्व्ह झालेला असेल. पण आता हा वरती दिलेला जो क्वेश्चन आहे या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही बघितलं तर असे कुठेही झालेले नाहीये. तुम्ही बघू शकता. आता पहिला जो टाईप आहे, पहिला टाईप ज्याला आपण
प्रोबेबली ट्रेडिशनल वे सुद्धा म्हणू शकता तुम्ही, प्रोबेबली त्याला तुम्ही ट्रेडिशनल वे म्हणू शकता, काही अडचण नाही. मी तुम्हाला या ठिकाणी लिहून देतो की हा ट्रेडिशनल वे पण कन्सिडर करू शकता, बट इट इज द अल्टिमेटम. हा असा टाईप असतो की तुम्ही चुकण्याचा दूर दूरपर्यंत चान्सेस नाहीये, कारण शॉर्टकट यूज करताना एखादी कन्सेप्ट जर तुम्ही मिस केली तर तिथं उत्तर चुकू शकतं. पण अशा टाईपच्या प्रश्नांमध्ये ह्या ट्रेडिशनल मेथडमध्ये इट इज नॉट पॉसिबल. ओके, सो पहिला जो महत्वाचा पार्ट आहे ट्रेडिशनल वेनी, बघा इथं त्यांनी सरळ आपल्याला काय दिलंय की सोनम आहे आणि तिची आई आहे, सोनम आणि हर मदर असं सांगितलंय की सोनमचा जो रेशो आहे तो दिलाय त्यांनी एक्स, आणि तिची जी आई आहे ती आहे 5x. ही दिलाय स्टार्टअप आपल्याला आफ्टर 7 इयर्स म्हणलंय, म्हणजे 7 वर्षानंतर. म्हणून हिच्यामध्ये +7 करा, आईमध्ये पण +7 करा. त्याच्यानंतर काय होतं, त्यांचा रेशो 3:8 होतो आफ्टर बिंग क्रॉस मल्टिप्लाय. बघा लक्षात घ्या, हा पहिला टाईप आहे, म्हणजे हा आफ्टर क्रॉस मल्टिप्लाय हा 8x होणार, प्लस 7×8 = 56 होणार, इक्वल टू हा झाला 5×3 = 15x प्लस 7×3 = 21x. अशा प्रकारे, सॉरी 7×3 = 21, अशा प्रकारे आपल्याला इथं कॅल्क्युलेशन करायचंय. मग 15x मधून हा जो 8x आहे हा इकडे आणून आपल्याला मायनस करायचा आहे, आणि या 56 मध्ये 56 जो आहे हा 21 तिकडे जाऊन जेव्हा वजा होईल तेव्हा नक्कीच आपल्याला हा किती मिळणार आहे, 35 मिळेल, आणि हा मिळेल आपल्याला 7x. म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू आपल्याला 7×5 = 35 या ठिकाणी मिळालेली आहे. प्रश्न काय विचारला आपल्याला की व्हॉट इज द प्रेझेंट एज, व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ सोनम अँड हर मदर. आता सोनम किती आहे, एक्स आहे, म्हणजे किती 5 वर्ष. सोनमचं एज मिळालं 5 वर्ष, तर तिच्या आईचं आपल्याला मिळेल मग 5×5 = 25 वर्ष. हा झाला आपला पहिला टाईप. ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर असेल. लक्षात घ्या, हा पहिला टाईप होता. आता दुसरा टाईप असा आहे, दुसरा टाईप मध्ये आपल्याला इथं आपल्याला रेशोज इक्वल करता येतात. कारण काय असतं माहिती का, जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की पहिल्या केसमध्ये एक एक्झाम्पल आपण घेतलं होतं, त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की जर रेशो इक्वल प्रोपोर्शन मध्ये जर इन्क्रीज झाला असेल तर आपल्याला ही कुठलीही मेहनत करायची गरज नाहीये. पण जर समजा आपल्याला रेशो इक्वल दिलेला नाहीये आणि तो रेशो जर आपल्याला इक्वल करायचा असेल तर इव्हन तो रेशो आपण इक्वल सुद्धा करू शकतो. तो कसा, तीच आपली दुसरी मेथड आहे. बघा इथे मी वरती लिहितो की सोनम आणि सोनमची आई, सोनम इज टू मदर, यांचा रेशो दिलाय आपल्याला 1:5. लक्षात घ्या, 1:5 दिलाय. अँड आफ्टर 7 इयर्स, ही लक्षात घ्या, आफ्टर 7 इयर्स असं त्यांनी म्हटलेलं आहे. तो जो रेशो आहे तो काय झालाय, 3:8 झालाय. आता इथं जर आपण बघितलं तर 1/3 झालाय म्हणजे 2 ने वाढलाय फक्त, आणि 5/8 झालाय म्हणजे 3 ने वाढलाय सिम्पली. आता इथे इक्वल प्रोपोर्शन मध्ये जर आपल्याला समजा त्यांच्यातला प्रोपोर्शन इन्क्रीज झालेला दिसत नसेल किंवा डिक्रीज झालेला दिसत नसेल, तर अशा केसमध्ये आपल्याला काय करायचंय, या पहिल्या रेशो मधला डिफरन्स काढायचा. 5 आणि 1 मधला डिफरन्स किती आहे, 4, आणि 3 आणि 8, 8 आणि 3 मधला डिफरन्स किती आहे, 5 आहे. तो सिम्पली काय करायचं, ह्या 5ने या वरती रेशोला मल्टिप्लाय करायचं, आणि या 4ने या खालच्या रेशोला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय मिळेल बघा, सो प्रेझेंट, हा जो प्रेझेंट आहे बघा, प्रेझेंट रेशो काय मिळतो आपल्याला, प्रेझेंट रेशो मिळतो आपल्याला 5:1 = 5 आणि 5×5 = 25. सिम्पली लाईक दिस. त्याच्यानंतर हा काय मिळतो आपल्याला, तर हा मिळतो आपल्याला 4×3 = 12 आणि 4×8 = 32 अशा प्रकारे मिळतोय. तर हा कधीचा आहे, 7 इयर, आफ्टर 7 इयर्स आहे, म्हणजे हा फ्युचरचा रेशो दिला. बघा रेशो चेंज झालेले आहेत. 1/5, 1/5 होता तो 5×25 झालाय, आणि 3/8 होता तो 12×32 झालाय. बट नाऊ यू कॅन जस्ट एबल टू फाइंड आउट की 5 आणि 12 यांच्यातलं अंतर कितीचं आहे, यांच्यातलं अंतर आहे 7x, आणि 25 आणि 32 यांच्यातलं जे अंतर जर तुम्ही बघितलं तर हे पण आहे 7x. म्हणजे लक्षात येतं आपल्याला की 7x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 7 वर्षानंतरच आहे ना, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाली 1. प्रश्न त्यांनी तोच विचारलाय की सोनम आणि तिच्या आईचं एज किती आहे. आता याला आपण 5x आणि 25x असं म्हणायचं ऑब्व्हियसली, जे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं नाहीये. तर 5x म्हणजे 5×1 = 5, म्हणजे सोनम झाली 5 वर्षाची आणि तिची आई झाली 25×1 = 25, म्हणजे 25 वर्षाची. परत एकदा आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालं, ऑप्शन नंबर सी. हा होता आपला दुसरा टाईप. बघा दुसरा टाईप आहे, त्याच्यामध्ये अडचण काही नाही आपल्याला. कन्सेप्ट बघा, तुम्हाला जी कन्सेप्ट तुम्हाला आवडते, जी कन्सेप्ट तुम्हाला छान वाटते, ती कन्सेप्ट आपल्याला ऍज इट इज फॉलो करायची आहे. पहिली कन्सेप्ट आपण बघितली, ट्रेडिशनल वे होता. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे की जर रेशो आपल्याला इक्वल प्रोपोर्शन मध्ये इन्क्रीज दिलेले नसतील तर त्यांना आपण तसं कन्वर्ट करू शकतो. म्हणून सिम्पली 1 आणि 5चा डिफरन्स काढला. बघा 1 आणि 5चा डिफरन्स 4 होता, 8 आणि 3चा डिफरन्स 5 होता. ह्या 5ने ह्या रेशोला मल्टिप्लाय केलं, आणि या 4ने ह्या रेशोला मल्टिप्लाय केलं, तर 5, 25 आणि 12, 32 मिळाले. सिम्पली तुमच्या लक्षात आलं, याच्यातला डिफरन्स 7x आला, याच्यातला डिफरन्स 7x. 7x इक्वल टू किती आहे आपल्याला अगोदर माहिती, किती वर्षानंतर, 7 वर्षानंतर, म्हणजे 7x = 7, देन x ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळाली. आता हे जे बदल केलेले चेंजेस आहे, आपल्याला इथून पुढे हे रेशो फॉलो करायचे उत्तर काढताना. आता हे रेशो फॉलो करायचे नाही, कारण आपल्याला ह्या रेशोजला आपण इक्वल प्रोपोर्शन मध्ये ऑलरेडी इन्क्रीज केलंय. म्हणून 5×1 = 5 आणि 5×5 = 25. चला तिसरा जो वे आहे, तिसरा वे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. बघा तिसऱ्या वे मध्ये काय आहे, आपल्याला परत एकदा तेच करायचंय. काय करायचंय, बघा सोनम इज टू मदर.
आता या ठिकाणी घेतले सोनम आणि मदरचा रेशो काय होता, हा होता 1:5 सिम्पल. त्याच्यानंतर 7 वर्षानंतर नंबर ऑफ डिफरन्स जो आहे इयरचा किती दिलाय 7, किती झालाय 3:8 झालाय. लक्षात घ्या काळजीपूर्वक बघा, आपण कुणीतरी ह्या कन्सेप्ट मध्ये कोणीतरी एका युनिटचा आपल्याला काय करून घ्यायचं एज काढून घ्यायचंय. आपण सोनमचं एज काढूया. सोनमचं एज काढण्यासाठी काय करायचं सरळ, सोनमचा इथं जो रेशो दिलाय काय दिलाय इथं 1 दिलाय, मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ इयर्स किती दिलेले 7 दिलेले आहेत, मल्टिप्लाय बाय ह्या रेशो मधला डिफरन्स काढायचा 8 आणि 3 यांच्यातला डिफरन्स किती मिळतो आपल्याला 5 मिळतो, डिवायडेड बाय काय करायचं याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 एक 8 होतं आणि याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 त्रिक 15 होतं, यांच्यातला डिफरन्स काढायचा जो नक्कीच आपल्याला मिळतो 7. 7 7 इट इज गोइंग टू बी कॅन्सल, 5 एक 5, सोनम जर 5 ची मिळाली तर 1 म्हणजे 5 तर 25 5 म्हणजे किती 25. आई आणि सोनम दोघींचं पण एज आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. बघा रेकॉर्डेड लेक्चर आहे, रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे जास्त त्रास तुम्हाला या ठिकाणी होणार नाही. मी काय नेमकं केलंय ते समजून घेण्यासाठी तुम्ही परत या ठिकाणी मागे जाऊ शकता. रेकॉर्डेड लेक्चर आहे. ही जी तिसरी कन्सेप्ट आहे ना, ही तिसरी कन्सेप्ट मी परत एकदा तुम्हाला या ठिकाणी वाटलं तर क्लिअर करतो. बघा तिसरी कन्सेप्ट आता मी याला इरेज करतोय, रेकॉर्डेड लेक्चर आहे तुम्ही मागे जाऊन बघू शकता. तिसरी कन्सेप्ट जी आहे ती फक्त मी एकदा या ठिकाणी परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा सोनम आणि सोनमची आई यांचा रेशो आपल्याला दिलेला आहे 1:5. दॅट्स इट. ओके, आफ्टर 7 इयर्स त्यांचा जो रेशो आहे तो रेशो होणार आहे 3:8. बघा आता आपल्याला सोनमचं एज जर काढायचं असेल तर मी परत एकदा सांगतो, सोनमचं एज काढण्यासाठी सोनमचा इथलचा रेशो घेतला 1, त्याच्यानंतर नंबर ऑफ इयर्स घेतले 7, त्याच्यानंतर हा जो दिलेला आफ्टर 7 इयर्सचा जो रेशो यांच्यातला डिफरन्स घ्यायचा, 8तून 3 गेले किती उरतात 5, डिवायडेड बाय काय करायचं याचा तिरपा गुणाकार केला 8 एक 8 आणि याचा तिरपा गुणाकार केला 5 3 15, यांच्यातला डिफरन्स जर घेतला आपण तर तो आपल्याला मिळतो 7. 7 7 जर कॅन्सल, 5 एक 5. सोनम जर 5 असेल तर आई तिच्या 5 पट आहे म्हणजे आई झाली 25. 5:25 ऑप्शन नंबर सी परत एकदा आपलं या ठिकाणी उत्तर असेल. इतक्या सोप्या पद्धतीने तिन्ही मेथड्स अकॉर्डिंग टू माय ओपिनियन तिन्ही कन्सेप्ट या सोप्या आहेत. परंतु या 3 पैकी तुम्हाला एक पेपर पास करायचा आहे, तुम्हाला एक एक्झाम पास करायची, तुम्हाला एक जॉब हवा आहे, त्याच्यासाठी ह्या 3 पैकी दिलेल्या 3 मेथड पैकी जी मेथड आपल्याला व्यवस्थित वाटेल चांगली वाटेल ती मेथड आपण इथून पुढे फॉलो करायची. चला ओके, नेक्स्ट पुढचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन काय म्हणतो बघा, द रेशो ऑफ द एजेस ऑफ राम अँड लखन. बघा आता जो पहिला वे जो आहे, पहिला वे तुम्ही सगळ्यांनी ऑलरेडी बघितला आहे की राम जो आहे तो 3x आहे, तर लखन जो आहे तो आहे 11x. बघा हा राम आणि लखन आहे, सिम्पली राम आणि लखन 3x अपॉन 11x आहे. आफ्टर 3 इयर्स म्हणलं याच्यात +3 करा, याच्यात +3 करा, यू विल गेट द रेशो 1:3. बघा याला क्रॉस मल्टिप्लाय केलं, याला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर हा मिळेल 3 त्रिक 9x + 9 इक्वल टू 11 एक 11x + 3. ह्या 11तून जर 9 गेले तर 2x उरतात आणि 9तून जर 3 गेले तर 6 उरतात, म्हणजे x ची व्हॅल्यू मला या ठिकाणी मिळाली 3. त्यांनी विचारले व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ राम. प्रेझेंट एज ऑफ राम किती आहे 3x आहे, म्हणजे 3x इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 3. तर रामचं एज आपल्याला या ठिकाणी मिळालं 9 इयर्स. बघा ही झाली आपली पहिली कन्सेप्ट 9 इयर्स. ऑप्शन नंबर सी परत एकदा या ठिकाणी उत्तर आहे. आता जी दुसरी मेथड आहे, दुसरी मेथड मी तुम्हाला काय सांगितली ती मी परत एकदा रिपीट करतो. कुठला रेशोज इक्वल करायची जी मेथड आहे, रेशोज हे इक्वल करायचे आपल्याला, इक्वल रेशो त्याच्यातला जो डिफरन्स आहे सिम्पली बघा इथं आहे राम, राम इज टू लखन. रामचा जो रेशो दिला आपल्याला तो दिलाय 3 आणि याचा रेशो जो दिलाय तो दिलाय 11. 3 वर्षानंतर म्हटले त्यांनी, 3 वर्षानंतर यांच्यातला जो रेशो आहे तो किती झालाय 1:3 झालाय. बघा यांच्यातला डिफरन्स जर काढला आपण तर तो 8 मिळतो आणि यांच्यातला डिफरन्स जर काढला तर तो 2 मिळतो. या 2ने या रेशोला मल्टिप्लाय करायचं आणि या 8ने याला मल्टिप्लाय करायचंय, तर बघा हे होतात 3 दुनी 6 आणि 11 दुनी 22. हा रेशो मिळाला आपल्याला प्रेझेंटचा, लक्षात घ्या प्रेझेंट. आणि आफ्टर 3 इयर्सचा काय मिळतो, हा मिळतो आपल्याला 8 एक 8 आणि 8 त्रिक 24. बघा तुम्ही बघू शकता हा मिळाला आपल्याला फ्युचरचा रेशो. बघा याच्यातला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स कितीने वाढलाय 6चा 8 झालाय म्हणजे 2x ने वाढलाय आणि 22चा 24 झालाय म्हणजे 2x ने वाढलाय. परत एकदा 2x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 3. सो x ची व्हॅल्यू आपल्याला सिम्पली मिळते 3/2. आपल्याला त्यांनी काय विचारलंय, त्यांनी आपल्याला रामचं प्रेझेंटेज विचारलंय आणि रामचं प्रेझेंटेज आपण आता किती घेतलेले 6 घेतलेले. आपल्याला हा रेशो फॉलो करायचा आहे, याला मल्टिप्लाय बाय 6 करा, वेग बेत्रिक 6 आणि 3 त्रिक 9. अशा प्रकारे परत एकदा ऑप्शन नंबर सी आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालं. ही झाली आपली दुसरी मेथड. त्याच्यानंतर परत एकदा जी तिसरी मेथड आहे ती मी परत एकदा रिपीट या ठिकाणी करतो की राम इज टू लखन आहे. राम इज टू लखनचा रेशो माय डिअर स्टुडंट 3:11 दिलाय. त्याच्यानंतर यांच्यातला जो डिफरन्स आहे नंबर ऑफ इयर्स जे दिले 3 दिलेले आहेत, तर ते रेशो किती झालाय 1:3 झालाय. आपल्याला रेशो विचारलाय, एज विचारलंय रामचं, म्हणून आपल्याला रामाला फॉलो करायचं आहे. रामला फॉलो करताना रामचा रेशो घेतला आपण 3. किती वर्ष आहे 3 वर्ष आहे.
मल्टिप्लाय बाय या दोघांमधला डिफरन्स जर आपण काढला तर तो मिळाला 2 डिवायडेड बाय 11 1 11 आणि 3 3 9 यांच्यातला डिफरन्स 2 येतो. 2 2 कॅन्सल. सो राम इक्वल टू 9 इयर्स. ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर आहे. ही एक कन्सेप्ट आपल्याला अजून या ठिकाणी मिळाली. तिन्ही मेथड मी या ठिकाणी तुमच्या समोर प्रेझेंट केलेले आहेत. ट्रेडिशनल मेथड याला ट्रेडिशनल नका म्हणू तुम्ही, ओके ट्रेडिशनल, बट या मेथडने जर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर 10 सेकंदामध्ये इथेही सॉल्व्ह होतो. त्याच्यानंतर एक लेस दॅन 10 सेकंडमध्ये इथेही सॉल्व्ह होतो आणि इथं जवळपास एक 5 सेकंदामध्ये इथेही सॉल्व्ह होतो. सो दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट की या 3 पैकी कुठली मेथड तुम्हाला फॉलो करायची आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. इन एनी केस तिन्ही मेथडने तुम्ही प्रश्नाचं उत्तर काढायचंय. तिन्ही केसमध्ये आपल्याला उत्तर 9 वर्षच मिळणार. चला पुढचा प्रश्न आपण बघतोय. क्वेश्चन आपण बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन काय आपलं, द रेशिओ ऑफ द एजेस ऑफ सलमान अँड शाहरुख इज 3:4. 4 year ago दिस रेशिओ वॉज 5:7. देन व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ शाहरुख. त्यांनी शाहरुखचे एज आपल्याला या ठिकाणी विचारले. बघा तो पहिला वे आहे ट्रेडिशनल वे. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं या ठिकाणी तो सलमान आणि शाहरुख यांचा जो फॉर्म्युला आहे किंवा यांचा जो रेशो आहे तो रेशो आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. किती आहे सलमान? सलमान आहे 3x आणि शाहरुख आहे 4x. 4 year ago म्हटलं आता लक्षात घ्या, म्हणजे मागं जायचंय म्हणजे वजा करावं लागेल आपल्याला. -4 केलं आपण आणि इथं पण -4 केलं. त्यांचा जो रेशो होता तो 5:7 होता. याला क्रॉस मल्टिप्लाय जर आपण केलं तर हा मिळतो आपल्याला 7×3 = 21 -7×4 = 28 इक्वल टू हा मिळाला आपल्याला 4×5 = 20x -4×5 = 20. ओके सिम्पली. सो 21x मायनस जर 20x आपण केला आणि -20 ला जर आपण +28 केला, सो लक्षात येतं आपल्याला की x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 8 मिळाली. त्यांनी विचारलंय व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ शाहरुख. शाहरुखचं प्रेझेंट एज काय आपल्याला आता या ठिकाणी माहिती आहे 4 आहे, म्हणजेच 4x. म्हणजे आपण याला काय म्हणणार 4 × 8 जर म्हणलं तर 8×32 वर्ष हे एज मिळालं आपल्याला शाहरुखचं. ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर असेल 32 वर्ष. त्याच्यानंतरची दुसरी कन्सेप्ट आहे, दुसरी कन्सेप्ट आहे इक्वल रेशो करण्याची. बघा हा होता सलमान इज टू शाहरुख यांचा जो रेशो आहे, यांचा रेशो आपल्याला ऑलरेडी मिळालेला आहे 3:4 मिळालेला आहे. आणि 4 year म्हणजे 4 वर्षानंतर त्यांचा जो रेशो आहे तो किती मिळाला आपल्याला 5:7 मिळालाय. आता यांच्यातला डिफरन्स जर बघितला तर 1 येतो आणि यांच्यातला डिफरन्स जर बघितला तर 2 येतो. याला जर 2 ने भाग दिला तर हा मिळतो 3 दुनी 6 आणि हा मिळतो आपल्याला 4 दुनी 8 आणि हा 1 असल्यामुळे हा ऍज इट इज असणार आहे 5:1 = 5 आणि 7:1 = 7. म्हणजे हा आहे प्रेझेंट आणि हा आहे पास्ट, हे लक्षात घ्यायचंय आपल्याला. बघा यांच्यातला रेशो 6 होता 5 झाला, एकनी कमी झाला. 8 होता 7 झाला, म्हणजे एकनी कमी झालाय. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली या ठिकाणी 4 मिळाली. 4. त्यांनी काय विचारलं आपल्याला व्हॉट इज द प्रेझेंटेज ऑफ शाहरुख. शाहरुखचं प्रेझेंटेज काय आलंय आता आपण ह्या केसमध्ये जर बघितलं तर शाहरुख आता 8 झालाय म्हणजे 8x. म्हणजे सिम्पली 8 × 4 जर केलं तर इथं पण आपल्याला मिळाला 8×32. ही झाली आपली दुसरी मेथड. त्याच्यानंतर जी तिसरी मेथड आपण जी फॉलो करतोय आता ती मेथड आहे, बघा इथं सलमान आहे आणि इथं शाहरुख आहे. या केसमध्ये यांचा जो रेशो आहे तो दिलाय आपल्याला 3:4. त्याच्यानंतर नंबर ऑफ इयर्स किती दिलेले 4 दिलेले आहेत आपल्याला या ठिकाणी. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुढचा जो रेशो दिलाय तो किती दिलाय त्यांनी 5:7 दिलाय. शाहरुख विचारलाय आपल्याला, त्याच्यामुळे आपण काय करणार शाहरुखचा रेशो घ्यायचा. शाहरुखचा आकडा किती आहे 4 आहे. किती वर्षानंतर 4 वर्षानंतर. यांच्यातला डिफरन्स किती येतो, यांच्यातला डिफरन्स येतो 2 डिवायडेड बाय जर आपण आता खाली जर बघितलं तर इथं आपण आपल्या लक्षात येईल आता की यांच्यातला डिफरन्स म्हणजे 7×21. आता हे 7×21 आहे आणि 5×20 आहे. यांच्यातला डिफरन्स जर बघितला तर 1 मिळाला, म्हणजे खाली काहीच नाही. 4×16 16 दुनी 32. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की आपल्याला या ठिकाणी जे एज हवं होतं शाहरुखचं, ते शाहरुखचं एज इथं पण आपल्याला काय मिळालंय 32च वर्ष मिळालेले आहे. तर बघा 32 वर्ष, त्याच्यानंतर इथं पण मिळाले 32 वर्ष आणि त्याच्यानंतर इथं पण मिळालेले आहे 32 वर्ष. अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न 3 वेगवेगळ्या मेथडने सॉल्व्ह केले जाऊ शकतात. चला रेकॉर्डेड लेक्चर आहे, तुम्ही परत रिवाइंड करून बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, द रेशो ऑफ द एजेस ऑफ मदर अँड डॉटर इज 3:1. बघा मदर आणि डॉटर यांचा जो रेशो दिलाय आपल्याला तो रेशो, आता बघा हा जो ट्रेडिशनल वे आहे माय डिअर स्टुडंट, ट्रेडिशनल वे हा तुम्हाला सगळ्यांच्या जवळपास लक्षात आलेला आहे. सो आता इथून पुढे मी ट्रेडिशनल वे न घेता ही जी दुसरी कन्सेप्ट आहे, दुसरी कन्सेप्ट आपण घेऊयात इक्वल रेशो करण्याची. बघा इथं काय दिले आपल्याला मदर इज टू डॉटर. मदर इज टू डॉटरचा जो रेशो आहे तो दिलाय मला 3:1. लक्षात घ्या हा जो रेशो आहे हा प्रेझेंट रेशो आहे. ओके प्रेझेंट रेशो दिलाय. 4 year ago म्हटलंय. 4 year ago म्हणजे आता पास्टचा रेशो दिलाय आपल्याला. पास्टचा रेशो काय दिलाय त्यांनी आपल्याला, तो दिलाय 4:1. किती आता नंबर ऑफ इयर्स किती दिलेले आहेत आपल्याला, तर नंबर ऑफ इयर्स दिलेले आहेत. नंबर ऑफ इयर्स आहे 4. 4 year ago म्हटलंय. रेशो इक्वल करूयात आपण. रेशो इक्वल करण्यासाठी यांच्यातला डिफरन्स जर काढला तर तो 2 येतो आणि यांच्यातला डिफरन्स जर काढला तर तो 3 येतो. याने याला आणि याने याला मल्टिप्लाय जर केलं तर आपल्या लक्षात येईल की इथं रेशो मिळतो 9x आणि इथं मिळतो आपल्याला 3×9 आणि 3. म्हणजे 3x आणि 3×9 हा यांचा प्रेझेंट रेशो मिळाला आता.
नवीन जो रेशो तयार झालाय तो, आणि जो पास्ट रेशो आहे तो पास्ट रेशो आता काय तयार होतो तो बघा, हे तो 4 दूनी 8x आणि त्याच्यानंतर बे एक बे, म्हणजे सिम्पली आपल्या लक्षात येईल की इथं 8 पेक्षा 1 कमी झालाय, 9 सॉरी 9चा 8 झाला, 1ने कमी झालाय, आणि 3चा 2 झाला म्हणजे 1ने कमी झालाय. तर एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, ती किती नंबर ऑफ इयर आहे 4, म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर 4 असेल तर प्रश्न त्यांनी काय विचारलं आपल्याला, देन व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ मदर अँड डॉटर. आता मदरचं प्रेझेंट एज काय सध्या 9 घेतलंय आपण, म्हणजे 9 चोक 36, म्हणजे मदर जर 36 मिळाली तर 4 त्रिक 12 ही मुलगी मिळेल. अशा प्रकारे 36 आणि 12, ऑप्शन नंबर ई आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळेल. बघा इथं 36 आणि 12, ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर आहे. आता जी पुढची जी तिसरी जी कन्सेप्ट मी तुम्हाला सांगायचो, आपण ट्रेडिशनल या ठिकाणी काय केली, इथून पुढे आता स्किप केलेली आहे, कारण ही कन्सेप्ट तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे. ओके. तिसरा जो टाईप आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिलाय इथं की मदर इज टू डॉटर. चला, मदर इज टू डॉटरचा रेशो काय दिलाय आपल्याला, 3:1 दिलाय. ओके, नो प्रॉब्लेम. आफ्टर 4 इयर्स म्हणले त्यांनी, किंवा 4 इयर ॲगो म्हटलंय, जो रेशो होता तो किती होता, 4:1 होता. काहीच अडचण नाही. आपण काय करूयात, आईचं एज काढून घेऊया. त्या ठिकाणी आईचं एज काढलं म्हणजे ऑटोमॅटिकली आपल्याला मुलीचं एज या ठिकाणी मिळेल. आईचा रेशो किती आहे, 3 आहे. नंबर ऑफ इयर किती दिलेले आपल्याला, 4 दिलेले आहेत. यांच्यातला डिफरन्स किती आहे, 4 आणि 1 मधला डिफरन्स जो आहे तो 3 आहे, डिवायडेड बाय 3 1 3 आणि 4 1 4 मधला डिफरन्स किती मिळतो, 1 मिळतो. म्हणजे 3 चोक 12 आणि 12 त्रिक 36, म्हणजे आई जर 36 वर्षाची असेल तर मुलगी कितीची झाली, 12 वर्षाची झाली. इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला हा रेशो या ठिकाणी काढता येतो. आता कुठलाही, म्हणजे हा जो पहिला पार्ट जो मी स्किप केलाय ट्रेडिशनल वाला, त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला आता त्याच्यावर फोकस करण्याची गरज नाही आहे. ह्या मेथडने आपण असे वेगवेगळ्या, ह्या 2 मेथड बेसिकली, या 2 मेथड खूप महत्वाच्या आहेत. तिथे आपण कुठल्याही प्रकारचं इक्वेशन न तयार करता सेकंड केसमध्ये आपण रेशो सेम करतोय, आणि तिसऱ्या केसमध्ये काही रेशो पण सेम करण्याची गरज पडत नाही आपल्याला. अशा पद्धतीने आपण करतोय. अल्टिमेटली टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3 पैकी जो टाईप तुम्हाला आवडेल तो टाईप तुम्हाला अल्टिमेटली काय करायचं आहे, कॅरी फॉरवर्ड करायचंय. आणि बाकीचे जे 2 टाईप तुम्हाला नाही आवडत किंवा अवघड वाटतंय ते आपल्याला स्किप करायचे. जी. पुढचा क्वेश्चन बघा. द रेशो ऑफ द राम अँड रहीम इज 7:9. 10 year ago दिस रेशो वॉज 5:7. येस, एक्झॅक्टली. ही कन्सेप्ट आपण ऑलरेडी बघितलेली आहे. काय बघितली, अशा टाईपमध्ये आपल्याला काहीच करायची गरज पडत नाही. बघा, राम आणि रहीम आहे. रामचं एज आहे प्रेझेंट एज 7x, तर रहीमचा आहे 9x. त्याच्यानंतर काय म्हणलं त्याने, 10 year ago म्हणजे 10 वर्षापूर्वी, 10 year ago त्यांचा जो वयाचा रेशो होता तो किती होता, 5x होता, आणि हा 7x होता. याच्याबद्दल आपण सुरुवातीला डिस्कस केलंय की 5चा जर 7 झालाय म्हणजे 2ने कमी झालाय, आणि 7चा जर सॉरी 9चा जर 7 झालाय तर 2ने कमी झालाय, म्हणजेच 2x ने कमी झालाय. याला काय रिस्पॉन्सिबल कोण आहे, 10 years. मतलब 2x ची व्हॅल्यू जर 10 असेल तर x ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाली 5. प्रश्न त्यांनी विचारलाय, व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ रहीम. रहीम आहे 9x, म्हणजेच 9x इक्वल टू 9 × 5. रहीम्स एज इज 45 years. म्हणजे अशा केसमध्ये हा प्रश्न मी थोडासा काय म्हणता ना, जाणून बुजून मी स्वतःहून तो प्रश्न या ठिकाणी मेन्शन केलाय, की जर अशा फॉर्मॅटमध्ये जर रेडीमेडली तुम्हाला प्रश्न मिळाला असेल तर आपल्याला कुठलीही मेथड यूज करायची गरज नाही, कारण इथं रेशो ऑलरेडी आपल्याला इक्वल प्रपोर्शन मध्ये आयदर इन्क्रीज ऑर डिक्रीज होताना ऑलरेडी दिसत आहे. तिथं आपल्याला काहीच करायची गरज नसते. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. चला पुढे आलोय आपण. ओके, 12 year ago. द रेशो ऑफ द एजेस ऑफ गंगाधर आणि शक्तिमान. आता बघा, पहिली कन्सेप्ट जी आहे ती आपण स्किप केलेली आहे, ती मी या ठिकाणी घेणार नाही. नो प्रॉब्लेम. जी दुसरी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट काय सांगते आपल्याला, की गंगाधर आणि शक्तिमान हे जे 2 कॅन्डिडेट आहेत यांचा रेशो दिलाय मला 6-7, आणि 12 year ago म्हटलं, 12 years ago. बघा, 12 year ago म्हणजे नंबर ऑफ इयर किती दिलेले आहेत आपल्याला, 12. होणारा बदल जो आहे रेशो मध्ये तो 12 वर्षापूर्वीचा आहे, तो होता 9:11. माय डिअर स्टुडंट्स, यू कॅन जस्ट इझिली फाइंड इट आउट की यांच्यातला डिफरन्स आहे 1 आणि यांच्यातला डिफरन्स आहे 2. पहिले याने याला मल्टिप्लाय करून घ्या, याने याला मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजे आपल्याला जो प्रेझेंट रेशो जो या ठिकाणी मिळणार आहे तो मिळणार आहे 6×2 = 12 आणि 7×2 = 14, 9×1 = 9 आणि 11×1 = 11. तुमच्या लक्षात येईल हा जो आहे ॲगो म्हटलंय म्हणजे हा पास्ट रेशो आपल्याला या ठिकाणी मिळाला आहे. 12 आणि 14, बघा 12 आणि 9 यांच्यातला डिफरन्स येतो 3x. 14 आणि 11 मधला डिफरन्स येतो 3x. आता या 3x ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती. 3x कोणामुळे बदल झालाय, हा 12 वर्षामुळे बदल झालाय. 3x म्हणजे जर 12 असेल तर x ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 3×12. त्यांनी विचारलं व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ गंगाधर. गंगाधरचं प्रेझेंट एज किती आहे, 12 मानलंय आपण आता, कारण आता हा रेशो फॉलो करायचा आहे आपल्याला. म्हणजे 12 × 4 जर म्हणलं तर 12×4 = 48 वर्ष हे आहे आता गंगाधरचं एज. ऑप्शन नंबर सी आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ही झाली आपली दुसरी मेथड, जिथं आपल्याला रेशो इक्वल दिलेला नसेल तर इक्वल करून सॉल्व्ह करायचं आहे. आणि तिसरी जी आपली मेथड आहे, गंगाधर इज टू शक्तिमानचा रेशो दिलाय आपल्याला 6:7,
आणि त्याच्यानंतर नंबर ऑफ इयर दिलेले आहेत 12 वर्षापूर्वीचा त्यांचा रेशो पण दिलाय 9:11. आपल्याला गंगाधर बद्दल विचारलं जात आहे, म्हणून आपण फक्त गंगाधरचाच विचार या ठिकाणी करूयात. गंगाधरचा रेशो आहे 6, नंबर ऑफ इयर दिलेले आहेत 12, यांच्यातला डिफरन्स जो दिलाय 2, डिवायडेड बाय करायचंय 11×6 = 66, 11×6 = 66 आणि 7×9 = 63, यांच्यातला डिफरन्स जर काढला माय डिअर स्टुडंट्स, तर तो मिळतो आपल्याला 3×1 = 3, 3×2 = 6 गेला, हे झाले 12×2 = 24 आणि 24×2 = 48 वर्ष. हे एज मिळालं आपल्याला गंगाधरचं. बघा, आय होप की मला असं वाटतं की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ह्या दोन पैकी म्हणजे सेकंड नंबर और थर्ड नंबरची मेथड ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आवडत असेल. ही 1 नंबरची जी आपण स्किप केली आता मागच्या प्रश्नापासून, ट्रेडिशनल मेथड, ही 1 ते 2% लोक जनरली फॉलो करतात. बाकीचे उरलेले जेवढे 99% to 98% कॅन्डिडेट आहेत, ते होप सो की सेकंड आणि थर्ड मेथड पैकीच कुठल्या तरी मेथडला प्रायोरिटी देतील, प्रेफरन्स देतील आणि त्याच मेथडने जास्तीत जास्त प्रॅक्टिस पुढे करतील. चला पुढे आलो आपण. द प्रेझेंट एज ऑफ गौरव अँड सौरभ इन द रेशियो ऑफ 6:7 रेस्पेक्टिव्हली आफ्टर 6 years द रेशियोज विल बी 15:17. ओके, रेशो परत इक्वल प्रपोर्शन मध्ये नाहीये. पहिला वे जो आहे तो आपण नेहमीप्रमाणे इथं पण स्किप करणार आहे, कारण तो तुमच्या लक्षात आलाय आता. दुसरा जो वे आहे, दुसरा वे आपल्याला इथं बघायचा आहे गौरव आणि सौरभ. आता गौरव आणि सौरभचा जो रेशो आहे तो दिलाय 6:7 आणि त्याच्यानंतर आफ्टर 6 year मतलब आफ्टर 6 yearचा जो रेशो दिलाय तो दिलाय त्यांनी आपल्याला 15:17. बघा, इक्वल रेशो करायचा, यांच्यातला डिफरन्स जर काढला तर तो 1 येणार, यांच्यातला डिफरन्स जर काढला तर तो 2 येणार, 2ने याला मल्टिप्लाय करा, 1ने याला मल्टिप्लाय करा. तर आपल्याला पहिले इनिशियली जो प्रेझेंट रेशो आहे तो प्रेझेंट रेशो मिळेल आपल्याला 6×2 = 12 आणि 7×2 = 14. हा जसाचा तसा आहे, म्हणजे हा 15चा 15 राहणार आणि 17 राहणार. आता हा आफ्टर 6 yearचा दिलाय, म्हणजे नक्कीच हा फ्युचरचा रेशो आहे, फ्युचरचा. आता बघा, यांच्यातला 12चा 15 झालाय म्हणजे 3ने वाढलाय 3x, 14चा 17 झालाय म्हणजे 3ने वाढलाय 3x, म्हणजे सिम्पली 3x ची व्हॅल्यू काय, कारण काय दिले त्यांनी आफ्टर 6 year, 3x काय आहे 6 ने, तर x ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाली 2. प्रश्न त्यांनी विचारले आपल्याला व्हॉट इज द गौरव प्रेझेंटेज. गौरवचं प्रेझेंटेज आपल्याला हे मानायचंय 12, म्हणजेच 12x, म्हणजेच 12×2 = 24 वर्ष हे गौरवचं प्रेझेंटेज आहे. ऑप्शन नंबर बी आपलं या ठिकाणी उत्तर असेल. ही झाली आपली दुसरी मेथड, जी आपण खूप IMP केसमध्ये बघतोय. आणि तिसरी मेथड बघा, गौरव इज टू सौरव. मला तरी असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांना ही 3 नंबरची कन्सेप्ट जी आहे तीच आवडली असेल, त्याच्यानंतर ही 2 नंबरची कन्सेप्ट आवडली असेल आणि नंतर मग 1 नंबरची कन्सेप्ट आवडली असेल. हा ऍक्च्युली डिसेंडिंग ऑर्डरचा रेशो मी या ठिकाणी सांगितलाय. बघा, गौरव आणि सौरवचा जो रेशो आहे तो दिलाय आपल्याला 6:7, नंबर ऑफ इयर्स दिलेले आपल्याला 6 आणि 6 वर्षा नंतरचा त्यांचा जो रेशो आहे तो आपल्याला त्यांनी सांगितलाय की 15:17 आहे. चला, आपल्याला गौरव बद्दल विचारलंय. गौरवचं प्रेझेंट रेशो आहे 6, नंबर ऑफ इयर दिलेले 6, या 15 आणि 17 मधला डिफरन्स नेहमीप्रमाणे घेतला 2 आणि यांच्यातला रेशो काढायचा आपल्याला. 17 द्वादशी होतात 102 आणि 15 होता 105. यांच्यातला डिफरन्स मिळाला 3×1 = 3, 3×2 = 6, 6×2 = 12, 12×2 = 24 वर्ष. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी परत एकदा गौरवचं एज मिळालेलं आहे. रेकॉर्डेड लेक्चर आहे, रिवाइंड करून बघू शकता. सो मी इथं रिपीट सांगत नाही. पुढे आलोय आपण 12 year अगो. बघा, हा क्वेश्चन थोडासा वेगळ्या फॉर्मॅटचा आहे. याच्यामध्ये पहिला जो रेशो आहे तो 12 year अगोचा दिलाय A:B आणि त्याच्यानंतर 19 वर्षानंतरचा रेशो दिलाय 23:22. काही अडचण नाही, घाबरून जाण्याची काही एक गरज नाही. आपण काय करूयात, पास्टचा रेशो काढूयात. पास्टचा रेशो काय दिलाय आपल्याला, पास्टचा रेशो दिलाय आपल्याला A:B चा पास्टचा जो रेशो आहे तो दिलाय 15:13. काही अडचण नाही. आणि त्याच्यानंतर फ्युचरचा रेशो दिलाय डायरेक्ट आपल्याला. फ्युचरचा रेशो काय दिलाय आपल्याला, तो दिलाय 23:22. काहीच अडचण नाही. आता बघा, 12 वर्षापूर्वीचा म्हणजे प्रेझेंट मध्ये येण्यासाठी +12 करावं लागले आणि नंतर 19 करावं लागले, म्हणजे हा जो डिफरन्स दिलाय आपल्याला हा 31 वर्षानंतरचा आहे. ओके, 15चा 23 आणि 13चा 22 होण्याचा नंतरचा जो पार्ट आहे, किंवा हा किती वर्षानंतरचा बदल आहे, तर हा 31 वर्षानंतरचा बदल आहे. यांच्यातला जर रेशो काढला तर किती येतो, 2 येतो. डिफरन्स म्हटला 15 आणि 13चा डिफरन्स 2, 23 आणि 22चा डिफरन्स आलाय आपला 1. याने याला मल्टिप्लाय करा, याने याला मल्टिप्लाय करा, म्हणजे जो पास्टवाला जो पार्ट आहे, पास्टवाला जो रेशो आहे तो 15:1 = 15 ऍज इट इज राहील. 15x आपण त्याला म्हणूयात आणि 13:1 = 13, हा पण 13x ऍज इट इज राहील. मात्र हा जो फ्युचरचा आहे, फ्युचरचा जो रेशो आहे तुम्ही बघू शकता, 23×2 = 46 या ठिकाणी होणार आणि 22×2 = 44 या ठिकाणी होणार. तुम्ही जर बघितलं तर याच्यातलं जे अंतर आहे ते येतं 31x आणि याच्यातलं जे अंतर आहे ते पण येतं 31x, म्हणजे 31x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, 31 मिळाली. सो x ची व्हॅल्यू मिळाली मला 1.
आता एक्स ची व्हॅल्यू 1 मिळाली, पण विचारताना त्यांनी काय विचारले, व्हॉट इज द सम ऑफ देअर प्रेझेंट एज, व्हॉट इज द त्यांच्या प्रेझेंट एजचा आपल्याला त्यांनी काय विचारले, सम विचारलेले. तर आपण पास्टचा काढू, कारण प्रेझेंटचा रेशो आपल्याजवळ नाही, तर मी पास्टचा काढला. 15 इथे एक्स ची व्हॅल्यू मिळाली, म्हणजे 15 एक 15 आणि हा होता 13 एक 13. 12 वर्षानंतरचा रेशो काढायचा म्हणजे प्रेझेंट मधला, तर 15 आणि 12 होतील 27 आणि 13 आणि 12 होतील 25. या दोघांची ऍडिशन विचारली जी होती 52 वर्ष. अशा प्रकारे ऑप्शन नंबर सी आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळेल. ओके, कारण हा रेशो थोडासा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये होता. पास्ट आणि डायरेक्ट फ्युचर प्रेझेंट बद्दल दिलेलं नव्हतं, पण विचारताना प्रेझेंट बद्दल विचारलं, म्हणून आपल्याला जे एक्स ची व्हॅल्यू 1 मिळाल्याच्या नंतर जे 15 एक 15, 15 वर्ष आणि 13 एक 13 हे जे एज मिळालं, हे आपल्याला त्यांचं 12 वर्षापूर्वीचं मिळालेलं आहे. कारण वरती पहिल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं त्यांनी की हा रेशो 12 इयर अगोचा आहे. मग प्रेझेंट मध्ये जर यायचं असेल तर दोघांच्या एज मध्ये 12 12 वर्ष ऍड करावं लागतील, म्हणजे आपण प्रेझेंट मध्ये आलो. 15 प्लस 12 27, 13 प्लस 12 25, म्हणजे 27 आणि 25 ची जी ऍडिशन आपल्याला मिळाली 52 वर्ष, असा तो पोर्शन आहे. आता ही जी तिसरी कन्सेप्ट मी तुम्हाला जी सांगायचो ती परत आपण या ठिकाणी एकदा बघूयात. बघा, ए इज टू बी मी परत एकदा या ठिकाणी रिपीट करतो, ज्यांचा रेशो आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे 15:13. 15:13 दिलाय. त्याच्यानंतर 31 वर्षानंतर, आता 31 वर्ष कशी आली आपल्याला माहिती, ते ऑलरेडी आता आपण बघितलंय, 23:22 आहे. आपण काय करायचं, कोणाचा तरी एकाचं एज काढून घेऊ, आपण एचं एज काढून घेऊयात. एचं एज काय मिळतं आपल्याला 15, रेशो 15 घेतला, त्यांच्यात जो डिफरन्स आहे तो 31 घेतला, मल्टिप्लाय बाय यांच्यातला जो डिफरन्स आहे तो किती घेतला, 1 घेतला. बघा, 23 आणि 22 मधला डिफरन्स घेतला 21, डिवायडेड बाय यांच्यातला जो रेशो जर काढला, तर थोडेसे आकडे मोठे आहेत, तर आपल्याला इथं काय करावं लागेल, 15 दुने 30, 15 दुने 30, 330 झाला यांचा गुणाकार, आणि यांचा गुणाकार होतो 13 त्रिक 39, 3 उरले 13 दुने 26, 26 आणि 3 29, 13 29 29, चला 299, 13 दुने 26 आणि 29, म्हणजे 330 मधून जर 299 गेले, सिम्पली 330 मधून जर 299 गेले, तर खाली किती उरतात, 31 उरतात, 31. म्हणजेच आपल्याला इथं डिव्हिजनला 31 31 गेले. तुम्ही बघू शकता, एचं जर 15 वर्ष मिळालं, म्हणजे 15 म्हणजे जर 15 असेल, तर बी काय आहे, 13 म्हणजे 13 असणार. मग याच्यात 12 वर्ष ऍड केली, याच्यात 12 वर्ष ऍड केली, चला हे मिळाले आपल्याला 27 प्लस 25 इक्वल टू किती झाले, 52 वर्ष. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालं. बघा, कुठल्याही प्रकारचं ट्रेडिशनल वे आपल्याला या ठिकाणी यूज करण्याची गरज नाहीये. सरळ सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण हा टाईप सेकंड आणि टाईप थर्ड, हा जो टाईप सेकंड आहे, हा टाईप सेकंड आणि हा टाईप थर्ड आपण या ठिकाणी फॉलो करू शकतो. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जी कन्सेप्ट चांगली वाटते, तुम्हाला जी कन्सेप्ट सोपी वाटते, तीच तुम्ही फॉलो करायची. ओके, रेकॉर्डेड लेक्चर आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथे रिवाइंड करून बघू शकता. जर काही अडचण असेल की मी कुठला आकडा कसा घेतलाय, कुठून घेतलाय. चला, द एज ऑफ फादर इज 3 टाइम्स द एज ऑफ हिज सन. चला पुढचा एक प्रश्न बघूयात आपण आता. फादर आणि सन यांचा रेशो आपल्याला दिला. पहिली कन्सेप्ट, पहिला ट्रेडिशनल वे इथे स्किप करणार मी आता, ऍज युजल. फादर हा 3 पट आहे, म्हणजे फादर 3 आहे तर मुलगा 1 आहे, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. हा काय दिलाय त्यांनी आपल्याला, ऍट प्रेझेंट बनलाय त्यांनी, ऍट प्रेझेंट हा प्रेझेंट रेशो दिला, हे लक्षात घ्या. ओके, 4 इयर हेन्स म्हणजे आपल्याला फ्युचरचा रेशो दिला. आता फ्युचरचा रेशो त्यांनी काय दिलाय की तो 13:5 आहे. कधी, 4 वर्षानंतर, 4 इयर आफ्टर आपण त्याला असं या ठिकाणी म्हणू शकतो, 4 इयर आफ्टर. ओके, 4 इयर हेन्स द रेशो ऑफ देअर एजेस, द एजेस ऑफ फादर आणि सन बिकम्स 13:5 रिस्पेक्टिव्हली. तर व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ फादर. चला, फादरचं प्रेझेंट एज विचारलं आपल्याला, पहिले यांचा रेशो आपण इक्वल करून घेऊयात. 3 आणि 1 मधला डिफरन्स कितीचा आहे, 2चा. 13 आणि 5 मधला डिफरन्स कितीचा आहे, 8चा. याने याला मल्टिप्लाय करा, याने याला मल्टिप्लाय करा. आता बघा, प्रेझेंटचा जो रेशो आहे, प्रेझेंटचा रेशो मला काय मिळेल, फादर इज टू सनचा तो मिळेल 8 त्रिक 24 एक्स म्हणूयात, आणि 8 1 8 8 एक्स म्हणूयात, काय अडचण नाही. याने याला भाग द्यायचा आहे, तर आपल्याला फ्युचरचा जो रेशो आहे तो फ्युचरचा रेशो या ठिकाणी मिळतोय. तो फ्युचरचा रेशो काय मिळाला मला, 13 दुनी 20 मिळाला आहे, आणि ऑब्व्हियसली 5 दुनी 10 मिळाला आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की 8चा 10 झालाय, म्हणजे 2 एक्स निवडलाय, आणि 24चा 26 झालाय, म्हणजे 2 एक्स निवडलाय. हा 2 एक्स वाढवण्यासाठीचा रिस्पॉन्सिबल असलेला नंबर कुठला आहे, हे 4 वर्ष आहे. एक्स ची व्हॅल्यू मला काय मिळाली, 2. एक्स ची व्हॅल्यू 2 मिळाली. त्यांनी विचारले व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ फादर. आता प्रेझेंट एज ऑफ फादर सध्या जे मानलेले आपण ते किती आहे, 24, म्हणजे 24 गुणिले 2, 24 दुनी किती झाले, 48 वर्ष. हे आहे फादरचं प्रेझेंट एज. ही झाली आपली पहिली किंवा दुसरी कन्सेप्ट, आपण ज्याला म्हणूया. तिसरी कन्सेप्ट मध्ये आलो आपण, की फादर इज टू सनचा जो रेशो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिलाय 3 असे. ओके, नंबर ऑफ इयर दिलेले आहेत आपल्याला 4, बिकॉज 4 इयर हेन्स म्हणले. जो रेशो आहे तो किती दिला आपल्याला, 13:5 दिलेला आहे. आपल्याला फक्त फादरचं एज विचारलेलं आहे.
फादरचं एज विचारलं असल्यामुळे आपण रेशो घ्यायचा आहे फादरचा, नंबर ऑफ इयर घेतले 4, यांच्यातला डिफरन्स जर काढला तर तो मिळतो आपल्याला 8 डिवायडेड बाय 13 एक 13 आणि 5 त्रिक 15, 15तून 13 गेले किती होतात 2, बे एक बे बे दुने 4, 3 दुने 6 आणि सैना 48 वर्ष, 48 इयर इज द एज ऑफ फादर, इज द प्रेझेंट एज ऑफ फादर. ओके, सो अशा केसमध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काढता येईल. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. द एज ऑफ सुलेखा अँड अरुणिमा. बघा चला पुढचा क्वेश्चन परत एकदा 9:8 घेतलाय. चला हा क्वेश्चन सोपा आहे, कारण हा परत एकदा त्याच कॅटेगरीचा क्वेश्चन आहे. आय एम पी टाईप म्हणूयात आपण याला, आय-एम-पी टाईपचा कुठला. सुलेखा आणि अरुणिमा यांचा रेशो आपल्याला दिलाय 9x:8x, आणि आफ्टर 5 इयर्स तो काय झालाय 10x झालाय आणि हा 9x झालाय. म्हणजे बघा हा पण एकाने वाढलाय आणि हा पण एकाने वाढलाय. ज्या केसमध्ये इक्वल प्रोपोर्शन मध्ये इन्क्रीज झालाय तिथं आपल्याला काही गरजच नाही, एक्स ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. किती आहे 5, बिकॉज आफ्टर 5 इयर्स त्यांनी म्हटलंय. प्रश्न असा आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देअर एजेस, त्यांच्या एजेस मधला डिफरन्स किती आहे. त्यांच्या एजेस मधला डिफरन्स इथं जर बघितलं 9तून 8 गेले तर 1 सुरतो, 10तून 9 गेले तर 1 सुरतो, म्हणजे एक्स हा त्यांचा डिफरन्स आहे 5 वर्ष. ऑप्शन नंबर बी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. ओके, सो ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर आहे. चला ओके, पुढचा प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात की द एज ऑफ सोनल आणि नित्या आर इन द रेशो ऑफ 9:5. ओके, चला 9:5 आफ्टर 8 इयर्स. आता ऍक्च्युली 9चा 13 झाला म्हणजे 4ने वाढला. इथं पण तीच कन्सेप्ट दिलेली परत एकदा. आय-एम-पी टाईप ऑफ क्वेश्चन, म्हणजे आय-एम-पी नाही म्हणूयात त्याला आपण, हा इझी टाईप ऑफ क्वेश्चन आहे. इझी टाईप ऑफ क्वेश्चन काय होता, सोनल आणि नित्या यांचा जो रेशो आहे तो दिलाय 9x आणि 5x. बघा सोप्या टाईपचे प्रॉब्लेम आहे, पण ही कन्सेप्ट क्लिअर होणं खूप जास्त गरजेची होती. 13x आणि 9x. बघा यांच्यातला डिफरन्स आहे 4x, त्याच्यानंतर यांच्यातला पण डिफरन्स आहे 4x. म्हणजे सिम्पली दोघांचा डिफरन्स 4x इक्वल प्रोपोर्शन मध्ये इन्क्रीज झालाय जस्ट बिकॉज ऑफ 8 इयर. तर एक्स ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाली 2. त्यांनी विचारले परत एकदा की त्यांच्या वयातला डिफरन्स किती आहे. त्यांच्या वयातला डिफरन्स किती आहे 4 आहे, म्हणजे 4x. म्हणजे सिम्पली आपल्याला या ठिकाणी काय, सॉरी त्यांच्या वयातला डिफरन्स काय आहे, 9तून 5 गेले 4च आहे ना, तो 4 गुणिले 2 म्हणजेच किती मिळतात आपल्याला 4 दुनी 8 वर्ष हा त्यांच्या वयातला अंतर आहे. त्यांच्या वयातलं अंतर आपल्याला या ठिकाणी म्हणजे नन ऑफ दिस उत्तर असेल ना मग आपलं, नन ऑफ दिस उत्तर असेल. बघा 9 आणि 5 यांच्यातला जो अंतर जर बघितला आपण तर किती येतो 4 येतो, आणि 13 आणि 9 मधलं जे अंतर आहे ते पण 4च येते. म्हणजे नक्कीच आपलं उत्तर 4x असलं पाहिजे, म्हणजे 4 गुणिले 2, कारण हा 4 दुनी 8 झाला 2, आणि आपल्याला डिफरन्स पण 4 येतोय म्हणजे 4 दुनी 8 वर्ष. नन ऑफ दिस असं त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. द प्रेझेंट एज ऑफ विशाल आणि शेखर. चला विशाल आणि शेखरचं जे प्रेझेंट एज आहे, लास्ट क्वेश्चन आहे बट लास्ट बट नॉट द लिस्ट. द प्रेझेंट एज ऑफ विशाल आणि शेखर हा 14 आणि 17चा रेशो आहे. चला 14चा 17 झालाय आणि 17चा 20 झालाय. ओके, नो प्रॉब्लेम. इथं पण इक्वल प्रोपोर्शन मध्ये दिलेला रेशो आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा पण एक इझी फॉर्मॅटचा क्वेश्चन आहे असं मला वाटतं पर्सनली. ओके, बघा विशाल आणि शेखर यांचा जो रेशो आहे, विशालचा दिलेला होता 14x आणि 17x. परत एकदा या ठिकाणी मी घेतलंय. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलंय की आफ्टर 6 इयर्स, आफ्टर 6 इयर म्हणजे डिफरन्स 6 वर्षाचा आहे. हा रेशो किती होता, हा झाला 17x झाला आणि हा झाला 20x. तुम्ही जर बघितलं 17चा 20 झालाय म्हणजे 3x ने इन्क्रीज झालाय, आणि 14चा 17 झालाय म्हणजेच 3x ने इन्क्रीज झालाय. तर ह्या 3x ची जी व्हॅल्यू आहे ती 6 जर मिळाली असेल तर x ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 2. प्रश्न विचारलाय आपल्याला की व्हॉट इज द शेखर्स प्रेझेंटेज. शेखरचं प्रेझेंटेज किती आहे 17x आहे, म्हणजे 17 गुणिले 2 इक्वल टू 17 दुनी 34 वर्ष. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी शेखरचं एज मिळालं. विशालचं विचारलं असतं तर विशालचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी काढता आलं असतं. बघा एक छोटासा पार्ट होता, एक छोटीशी कन्सेप्ट होती, जी कन्सेप्ट बहुतांश विद्यार्थ्यांना कन्फ्युज करते नेहमी, की हा प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा. काही ठिकाणी रेशो इक्वल प्रोपोर्शन मध्ये आयदर इन्क्रीज और डिक्रीज होत असेल देन तो आपण कशा प्रकारे करू शकतो. पण जर रेशो एका इक्वल प्रोपोर्शन मध्ये इन्क्रीज आणि डिक्रीज जर होत नसेल तर ते प्रश्न कसे सॉल्व्ह केले जातात त्याच्यासाठीची खूप सोप्या मेथड आपण या ठिकाणी बघितलंय. तुम्ही जर मला विचारत असाल की सर तुम्ही ज्या 3 मेथड आम्हाला या ठिकाणी आज सांगितलंय, कुठल्या सुरुवातीच्या 3 मेथड, त्याच्यातली मी परत एकदा या ठिकाणी तुम्हाला थोडंसं रिपीट करतो की त्याच्यामध्ये मी कोणाला प्रेफरन्स देणार. बघा जी पहिली कन्सेप्ट होती ती होती आपल्याला एक लिनियर इक्वेशन आपण फॉर्म करायचं, म्हणून आपण त्याला ट्रेडिशनल मेथड म्हणूया. ओके, तर ही जी ट्रेडिशनल मेथड आहे या ट्रेडिशनल मेथडने आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो, काही अडचण नाही, प्रश्न 100% सॉल्व्ह होणार. दुसरी जी मेथड आहे ती होती इक्वल रेशोज जे आपण केलेले आहेत, इक्वल रेशोज.
ते इक्वल रेशो करून आपण त्यांच्यातला डिफरन्स काढून त्यांना प्रॉपरली सॉल्व्ह करू शकतो. आणि तिसरी जी मेथड आहे, तिसरी मेथड आपण जी बघितली, थर्ड मेथड जी तुम्ही ऑलरेडी मागे बघितलेली आहे, की ज्याचा रेशो आपल्याला विचारलेला आहे, ज्याच्याबद्दल विचारलंय त्याचा आकडा घ्यायचा, त्याच्यानंतर नंबर ऑफ इयर्स घ्यायची, त्याच्यानंतर नेक्स्ट वाला जो रेशो आहे त्याच्यातला डिफरन्स घ्यायचा. आणि ही जी मेथड आहे ना, ह्या मेथडला मी असं म्हणेल की जास्तीत जास्त प्रायोरिटी जी आहे, स्टार मेथड जी आहे ती ही असणार आहे 3 नंबर. ही माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू सर्वात फास्ट आहे, सर्वात सोपी आहे. त्याच्यानंतर मग ह्या मेथडला तुम्ही फॉलो करू शकता या केसमध्ये. आणि ह्या मेथडला फॉलो करण्याचा विचार तुम्ही करा, काही अडचण नाहीये. पण जर समजा कन्सेप्ट जर खूप जास्त क्लिअर असतील तर तुम्ही ट्रेडिशनली जायला हरकत नाही. आणि बाकी हे तर मला असं वाटतं की दिस इज व्हेरी इझी पार्ट. ही जी थर्ड वाला जो पार्ट आहे ना, हा थर्ड पार्ट मी असं म्हणेल की 90% केसेस, 90% वेटेज मी याला देतो. त्याच्यानंतर 8% वेटेज मी याला देतो. आणि 8 to 9% वेटेज मी याला देतो. आणि 1% वेटेज जे आहे ते मी पहिल्या केसला देतो. तर माझं पर्सनली असं मत असेल की तुम्ही या 3 नंबरची जी मेथड आहे या मेथडला जास्तीत जास्त फॉलो करा. या मेथडची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. म्हणजे रेशो प्रपोर्शन मध्ये रेशोच्या बेसवर विचारले जाणारे जे एजेसचे प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठेही अडचण येणार नाही अशी अपेक्षा आहे. बघा, रेशो प्रपोर्शनचा जो पार्ट होता आपले लाईव्ह लेक्चरमध्ये किंवा मग ऑलरेडी रेशो प्रपोर्शनचे बरेच चॅप्टर आपले बरेच क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. आणि इथून पुढे आपण सुद्धा अजून मेन्स लेवलचे क्वेश्चन त्याचे डिस्कस करणार आहोत. तर परत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपल्याच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्याच युट्यूब चॅनलला पुन्हा भेटूयात एक नवीन व्हिडिओ, एक नवीन कन्सेप्ट, एक नवीन जादू घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.